या संमेलनाचे उद्घाटक तथा सामाजिक न्याय तथा पालकमंत्री माननीय नामदार श्रीयुत संजयजी सिरसाट साहेबांना विनंती की आपण या प्रसंगी संबोधित करावं, उद्घाटनपर मार्गदर्शन करावं. आदरणीय सिरसाट साहेब. मराठवाडा साहित्य परिषदेचे 44वे मराठवाडा साहित्य संमेलन आज या ठिकाणी साजरा होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव वागचौरे साहेब, मावळते अध्यक्ष डॉक्टर जगदीश कदम, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, स्वागताध्यक्ष विजयरावजी, आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केलं असे माननीय प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, उपस्थित विविध भागातून आलेले सर्व साहित्यिक. खरं तर विजयरावांचा साहित्याशी जास्त जवळचा संबंध असल्यामुळं दरवेळेला ते मला आवर्जून बोलवतात. मला साहित्यातलं काही कळत जरी नसलं तरी मी आमल्याचं साहित्य मला कळतं अशा आविर्भावात मी येतो असतो. आणि जसं काही साहित्याची निर्मितीच माझ्यापासून झाला असा आविर्भावात मी ते भाषणही करत असतो. म्हणून कौतिकराव त्याचं काही अदरवाईज घेऊ नका. साहित्य संमेलन भरवणं, साहित्यिक येणं, खरं मला आता असं वाटायला लागलं की काही दिवसानंतर या साहित्यिकांची संख्या कमी होत चालली की काय, असं एक शंका यायला लागली. ती यासाठी यायला लागलेली की दरवेळेला काहीतरी कुठेही कोणतंही साहित्य संमेलन असलं आणि त्या ठिकाणी वाद झाला नाही असं मी आतापर्यंत साहित्य संमेलन मी काय ऐकलेलं नाही. म्हणून वादातून साहित्य संमेलनाची निर्मिती हा आता नवीन प्रघात पडायला लागलेला आहे. एक वेगळं विश्व आहे. या विश्वाला कधी कोण समजून घेताय की नाही मला माहित नाही. आमच्या सारखे जे काही असतात आम्ही त्याला इव्हेंट म्हणून पाहत असाल कदाचित. आम्ही कुणीतरी मराठी भाषा वाचवण्यासाठी प्रयत्नशील असलेले काही ठराविक मुठभर लोक ज्याला म्हणता येईल असं जरी म्हणलं तरी हरकत नाही. परंतु ते प्रयत्न करतायत म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी काही लोकांची भावना असते. आणि घडत तसंच आलेलं आहे. मुळामध्ये एक वेगळा समाज निर्माण करण्याचं काम करतोय साहित्यिक हे समजायला कोणीही तयार नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. एखाद्याने एखादं साहित्य निर्माण करावं, समीक्षक जे असतात त्यांनी जर त्याचा मनाचा मोठेपणा दाखवला तर ते साहित्य चांगलं आहे असं म्हणायचं. जर मोठेपणा दाखवला तर त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे. हे वेगळं विश्वच वेगळं आहे. पण हे समजायला आमच्या सारख्या जवळ तेवढा वेळ पण नाही, आम्ही ते समजून घेत नाही. हे खऱ्या अर्थानं कौतिकराव साहेबांनी जे सांगितलं ते सत्य आहे. राजकारणातला माणूस हे याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करतो. राजकारणाचा माणूस ह्या माणसांना एक आपल्यातला जे काही अनेक ज्याला ब्रांचेस मानल्या जातात त्यातली एक ब्रँच म्हणजे साहित्यिकाची ब्रँच आहे असं समजून चालतो. आपला ठसा त्या अर्थानं कधीही उमटत नाही हे आपलं दुर्दैव आहे. ठाले पाटलांचं भाषण मी आवर्जून ऐकत होतं कारण की मला माहिती की येताना त्यांनी आपली तुतारी बंद केली याचा अर्थ हे आपली तुतारी वाजवणार आहे. आणि तो त्यांचा स्वभाव आहे. तो स्वभाव जर गेला तर मग कौतिकराव कसले कौतिकराव. महाराष्ट्राला ओळख जी आहे ती बंडखोरीची आहे. आणि कौतिकराव आम्हाला तुमचा अभिमान आहे. अशाच बंडखोराच्या तालमीत आम्ही बंडखोर झालेलो आहोत. मलाही काही निमंत्रण दिलं ना
हे मला कधीही विजयरावांनी येऊन घरी दिलेलं नाहीये, आवर्जून सांगतो. फोनो फ्रेंड ज्याला म्हणतात, त्या फोनवर मला निमंत्रण देतात आणि मी आवर्जून त्यांच्या कार्यक्रमाला येतो. म्हणून त्या राजकारणामध्ये मला काउंट करू नका अशी तुम्हाला विनंती. मी आजही सकाळी त्यांना सांगितलं, कालही सांगितलं की मला यायला उशीर होईल, मला एक मोठा कार्यक्रम आहे, आमच्या संग्राम शिवाजीनगरच्या त्या उड्डाण पुलाचं उद्घाटन आहे आणि अनेक लोक त्रस्त आहेत, मी उशिरा येईल. ते म्हणजे उशिरा आलं तरी चालेल, म्हणून मी उशिरा आलो, म्हणून माझा मतदार माझ्यावर नाराज होणार नाही याची काळजी मी घेतलेली आहे. मराठी भाषेबद्दल आपण बोलतो अनेक वेळाला मी पाहतो फार तडफडीने आपण बोलतो, तळमळीने बोलतो. राजकारणी माणूस तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलतो आणि मुळामध्ये जेव्हा वेळ येते तोच इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात करतो आणि हे दाखवायचा प्रयत्न करत असतो की इतरांपेक्षा मी श्रेष्ठ आहे. मी गेले 3-4 महिने सिडकोचा चेअरमन होतो. सिडकोचा चेअरमन असणं म्हणजे एक वेगळ्या विश्वात जाणं आहे. तिथे 8-10 जण असतात, सगळेजण कोट पॅन्ट मध्ये असतात आणि मुळामध्ये सर्व मराठी असतात, एखादा हिंदी भाषिक असतो. बोर्डाची मीटिंग होती पहिल्या दिवशी. सिडको नवनिर्माण करणारं शहर, शहराचे शिल्पकार ज्यांना असं म्हणतात, त्यांचं स्लोगन आहे शहराचे शिल्पकार. त्या बोर्ड मीटिंगला मी गेलो. विषय पत्रिका आली, अशी जाडजूड विषय पत्रिका आली, एकही अक्षर त्यातलं मराठीत नव्हतं, एकही अक्षर मराठीत नव्हतं. विषय पत्रिका. बोर्ड मीटिंग सुरू झाली, मग मी ती विषय पत्रिका पाहिली. मलाच कळालं नाही ह्याच्यात लिहिलेलं काय, कारण की माझं इंग्लिश थोडं पक्क असल्यामुळं. बरं, ती लँग्वेज असं असते, ठरावाची लँग्वेज अशी असते ना, ती सरळ नसते. त्याला ती आकडेमोड करून केलेला तो ठरावा असतो. तो वाचायलाच आपल्याला तो प्यारा फेरा सगळं करत बसलं तर आपल्याला ते जमत नाही. मी सहज त्या बोर्ड मीटिंग मधल्या त्या सर्वांना विचारलं, अरे महाराष्ट्रात राहतो, सिडको हे नाव आहे, आपण शहराचे शिल्पकार आहोत, सर्वसामान्याशी आपली नाळ जर जोडायची असेल, तुम्ही ही विषय पत्रिका इंग्लिशमध्ये का काढली? नाही, हमारे पास ऐसा ही चलता है. उत्तर मला त्या ठिकाणी मिळालं की आमच्याकडे असंच चालतं आणि प्रत्येक विषयाला ते इंग्लिशमध्येच बोलत होते. मी म्हणलं हे मला कळत नाही, जे मला कळत नाही त्याच्यावर मी काय भाष्य करणार, हे जर मला तुम्ही सांगितलं तर मी त्या पद्धतीने बोलत. म्हणून यानंतरची विषय पत्रिका ही मराठीत आली पाहिजे, हे छोटासा आग्रह एका सिडको सारख्या छोट्या मंडळामध्ये मी मांडला आणि त्याचा अंमलबजावणी झाली. आता मी काही मोठं काम केले का? हे तर प्रत्येक ठिकाणी तेच घडतंय. आपण किती जरी मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा दिला असं जरी म्हणलो, परंतु त्या दर्जा दिल्यानंतर सुद्धा त्या दर्जावर भाषण करणारे लोक इंग्लिशमध्ये करतात. मग नेमकं आपण मिळवलंय का हे आपल्याला कळतं का नाही कळत, हेच आपल्याला संभ्रम निर्माण होतो. म्हणून मी साहित्यिकांना सुद्धा सांगेल की तुमचं एक वेगळं विश्व आहे. एखादा तपस्वी एखादा तपश्चर्या करतो, त्यांनी म्हणतो मी 12 वर्षाचा तप केलाय, 11 वर्षाचा तप केलाय, 20 वर्षाचा तप केलाय. साहित्यिकाला सुद्धा मी त्या तपामध्ये काउंट करणारा माणूस आहे. त्यांनी केलेल्या तपामुळे ही साहित्य निर्मिती झाली असं मानणाऱ्यापैकी मी आहे. त्यांनी जर त्याचं सर्वस्व, कधी कधी आपण पाहतो साहित्यिकाला काही लोक म्हणतात की नाही याला काही वेळ नाही, उद्योग नाहीये. हा माणूस आपल्या आपल्या विश्वासात रमलेला असतो. ना घर पाहतो, ना संसार पाहतो, ना जग पाहतोय. त्याचं जे साहित्य निर्माण करायचंय किंवा त्याला जे काही बोलायचं असतं, मांडायचं असतं, त्याच्यामध्ये तो मग्न असतो. अरे हे पण एक तपश्चर्या आहे, हे सर्वसामान्य माणसाला जमत नाही. तो साहित्यिक निर्माण करतो, त्याचं खरं तर कौतुक झालं पाहिजे, ते कुठेतरी अप्रिशिएट केलं पाहिजे. आणि सरकार काही करत नाही असं नाहीये ठोले साहेब. आता सरकार, आता ज्या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी आताच घोषणा केली, हा पुढचं साहित्य संमेलन 20-21 तारीख काहीतरी सांगितली. आता साहित्य संमेलनाची दिंडी पहिली पायी जायची, आता ती ट्रेननी दिल्लीकडे चालली. हे काही कमी नाहीये. 1200 लोक तुम्ही दिल्लीला चाललात, हेही काही कमी नाही. परंतु खऱ्या अर्थानं या गोष्टीवर गांभीर्यानं पाहणं सुद्धा गरजेचं आहे. दरवेळेला आपण या संमेलनाकडे पाहताना आपली दृष्टिकोन जो आहे
तो जो काही कमकतपणा जो आहे तोच दर वेळेला समोर येतो. कौतिकरावांनी जे सांगितलं, ज्येष्ठ साहित्यिक आहे त्यांनी सांगितलं, त्या साहित्य संमेलनाला मिळालेला फंड किती, त्या फंडानुसार जाणारे माणसं किती, हे सगळं चित्र जे आहे, मला वाटतं काही काळानंतर मग आता हे साहित्याची निर्मिती तर सोडा, साहित्यिकच निर्माण होतील की नाही यावर सुद्धा शंका आहे. म्हणून आज विजयरावांनी जे काही संमेलन आज या ठिकाणी घेतलंय, वेगवेगळे लोक क्षेत्रातले लोक आलेले आहेत, अनेकाचे मान्यवर लोक आलेले आहेत. आपापल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वजण करता, याचं अभिनंदन केलं पाहिजे. प्रत्येक जण आपापल्या भाषेमध्ये आपल्या ठिकाणी आपल्या कृतीनुसार ही साहित्य निर्मिती करायचा प्रयत्न करतोय, याचं अभिनंदन केलं पाहिजे. कोणी कवी एखादा कविता लिहित असेल, छोटीशी 4 लाईनची कविता सुद्धा तेच सांगून जाते, जी 4 पॅराग्राफची कविता असते ना, त्याचा सारांश आणि 4 लाईनच्या कवितेचा सारांश मला वाटतं तेवढाच एखादा समर्थ कवी 4 लाईनीमध्ये सांगून जातो. कधी कधी आपण पाहतो एखाद्या गोष्टीची राजकारणामध्ये असेल तर साहित्य कोणत्याही क्षेत्रात असेल, एखादी टॅगलाईन ज्याला आपण म्हणतो, एखादी टॅगलाईन या पूर्ण त्या पक्षाचं असेल किंवा त्या संमेलनाचं असेल किंवा कोणत्याही क्षेत्राचं असेल, ती टॅगलाईन त्याच्यावर त्याचं भविष्य ठरत असतं, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. म्हणून ही निर्मिती करताना तुमचं असलेलं योगदान मला या ठिकाणी जास्त बोलायचं नव्हतं, परंतु उगाच आपणच साहित्यिक झाल्यासारखं त्या लोकांना वाटावं म्हणून मी बोललो. इतकं काही सिरियस तुम्ही घेऊ नका. विजयरावांनी माझ्याकडे पत्रिका दिली, पाहिलं तर त्याच्या माझ्या नावासमोर 25 मिनिटं लिहिलेलं होतं. 25 मिनिटं म्हणलं, हे 25 मिनिटं जर मी बोलत बसलो तर काय बोलावं हे माझंच मला कळलं नाही. मागचं काय बोललो आणि पुढं काय बोलायचंय. नंतर पाहिलं 4 नावं खाली आहेत, सगळ्याची मिळून 25 मिनिटं आहे असा त्याचा अर्थ आहे. असं मी मनाशी खुणकाट बांधली आणि मला आता थोडक्यातच बोललं पाहिजे असं एक मनोमन ठरवून घेतलं. जेवढं बोलल तेवढं बोलू आणि नंतर विजयराव सगळा कार्यक्रम पुढे नेणारच आहे. परंतु पुन्हा एकदा तुम्ही आलेल्या सर्व साहित्यिकांचे मनापासून एक या शहराचा पालकमंत्री म्हणून मी स्वागत करतो. भविष्यामध्ये एक तुम्ही आम्ही काही असो, एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आपण व्यक्तिमत्व सर्व आहोत. प्रत्येकाने वेगवेगळ्या संकटावर मात करून या स्टेपवर तुम्ही आलेला आहात, तसेच आम्ही आलेलो आहोत. म्हणून तुमची व्यथा असेल का आमची व्यथा असेल, याच्यामध्ये जास्त फरक आहे असं समजायचं काही कारण नाही. आणि राजकारणाबद्दल तुमच्याकडे तुमचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, स्वतःचं भलं करण्यासाठीच राजकारणामध्ये जातात असंही गैरसमज करून घेऊ नका. काय राजकारणामध्ये असे अनेक चांगले लोक पण आहेत की ज्यांचं आपण नाव घेऊ शकतो. म्हणून अशी मिसळ त्याच्यामध्ये एकदम करू नका. आम्हालाही थोडासा दर्जा काही का असताना चांगल्यापणाचा द्या. नसतात अरे उगाच राजकारणात गेलो, कौतिकराव किती आपल्यावर बोलले, असं काही होतं कामा नाही. थोडंसं त्याचा सॉफ्ट करणं आमच्या बाबतीत असं द्यावा. तुम्ही जेव्हा ज्या वेळेला तुम्ही आम्हाला आवाज द्याल त्या टायमाला निश्चितच आम्ही तुमच्यासोबत राहू, एवढं या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद शिरसाट साहेब, आपण आलात, वेळ दिली. खरं म्हणजे साहित्यिक हा विरोधी पक्षाचं काम करत असतो. धुमिल नावाचा कवी हिंदीतला तो असं लिहितो की सारे के सारे सत्ता के पक्ष में चले गए, विपक्ष में केवल कविता खडी है. त्यामुळे साहित्यिकाची जबाबदारीच आहे की त्यांना विरोधी पक्षाचं काम नेटाने केलं पाहिजे आणि ते काम या ठिकाणी होतात. या प्रसंगी मावळते संमेलनाध्यक्ष आदरणीय डॉक्टर जगदीश कदम सर हे नियोजित या वर्षाचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर भीमराव वागचौरे सर यांना अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करतील पुष्पहार घालून. की जी आपली प्रथा आहे की आधीचा संमेलनाध्यक्ष हा पुढच्या संमेलनापर्यंत अध्यक्ष असतो. त्यामुळं 43वें संमेलनाचे जे मावळते संमेलनाध्यक्ष आहेत ते आता या सूत्र दिल्याच्या नंतर ते आता माजी संमेलनाध्यक्ष होणार आहे. खरं म्हणजे आतापर्यंतचे संमेलनाध्यक्ष हे डॉक्टर जगदीश कदम सर हेच, आणि वर्षभर त्यांनी मराठी भाषा, मराठी साहित्य आणि संस्कृतीसाठी योगदान देणं हे अभिप्रेत आणि अपेक्षित असतं. धन्यवाद. यानंतर मावळते अध्यक्ष आदरणीय डॉक्टर जगदीश कदम सर हे सूत्रप्रधानपर या प्रसंगी मनोगत व्यक्त करतील, मार्गदर्शन करतील. डॉक्टर जगदीश कदम सर. या संमेलनाचे अध्यक्ष भीमराव वागचौरे सर,
उद्घाटक म्हणून उपस्थित नाहीत, परंतु त्यांची जागा इतक्या उत्तम पद्धतीनं भरून काढलेली आहे आणि काढता काढता एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आमच्याकडे सकारात्मक पद्धतीनं पहा. शिरसाट साहेब, आमचे पुढारी कौतिकराव ठाले पाटील आहेत. तुमचे जे पुढारी आहेत ते सुद्धा खमके आहेत. आमचेही पुढारी खमके आहेत. फरक असा आहे की आमच्या पुढाऱ्याचा जो वारसा आहे तो हजारो वर्षांचा आहे. 2.5 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष हा वारसा नाही. ज्ञानेश्वर तुकारामांचा वारसा आहे आमच्या ह्या पुढाऱ्याला. हा निर्भयपणा त्यांच्यामध्ये आलेला आहे. एखादा मंत्री येत असताना तुतारी थांबली पाहिजे आणि कोणासमोर बोलतायत? संजय शिरसाट हा साधा माणूस नाही, मला माहिती आहे. तेव्हा त्या बोलतात इतक्या निर्भयपणाने बोलतात. भीती नावाचा प्रकार त्यांच्यात आहे असं मला अजिबात वाटत नाही. आणि जी माणसं निर्भय असतात, निर्मळ असतात, विचारणं असतात, आचरणं असतात, मला वाटतं तीच माणसं साहित्याच्या बाबतीत किंवा राजकारणाच्या बाबतीत उंची निर्माण करू शकतात, तिथपर्यंत जाऊ शकतात. म्हणून ज्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं ते आदरणीय शिरसाट साहेब, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजयरावजी, प्राचार्य राहुल हजारे. मुलींनो, एक मिनिट, ओठावर बोट. मुलींना राहुल हजारेजी, माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश कांबळे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले सर, कार्यवाह दादा गोरे, रामचंद्र काळुंखे, गणेश मोहिते, डॉक्टर दीपक क्षीरसागर, देविदास फुलारी, हेमलता पाटील, कार्यकारिणीचे सर्व सदस्य, उपस्थित साहित्यिक, पत्रकार, रसिक, श्रोते आणि जनहो. मी जेव्हा संमेलनाचा अध्यक्ष झालो तेव्हा संकल्प केला होता की अध्यक्षानं वर्षभरात काहीतरी केलं पाहिजे. मी संकल्प असा केला होता की मी साहित्यिक म्हणून लोकांशी संवाद साधला पाहिजे. 43 साहित्य संमेलन होतं माझं आणि मी असं ठरवलं होतं की 43 ठिकाणी जायचं आणि लोकांशी संवाद साधायचा. त्यापैकी 30 ठिकाणी मी गेलो वर्षभरात आणि लोकांशी संवाद साधला. हा माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीतील मला वाटतं माझ्या परीनं जे योगदान अपेक्षित होतं ते योगदान मी दिलेलं आहे. मित्रहो, ह्या साहित्य परिषदेवर नव्यानं निवडून आलेल्या सगळ्या कार्यकारिणीचं मी अभिनंदन करतो. आपल्या परिषदेला शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे त्यासाठी मी ठाले सरांचं अभिनंदन करतो. आणि कार्यकारिणीचं अभिनंदन मी यासाठी करतो की माझ्या आधीचे आणि माझ्या नंतरचे हे दोनही अध्यक्ष माझ्या जातकुळीचे आहेत, माझ्या परिचयाचे आहेत. कारण शेती मातीशी त्यांनी नातं ठेवलेलं. शेषराव मोहिते आणि भीमराव वागचौरे हे कृषी संस्कृतीवर लिहितात. भीमराव वागचौरे काय लिहित आहेत की गावातील आता 40% पोरांची लग्न होत नाही. शेषराव मोहिते म्हणतात की आता इतिहास तुम्ही कशाचा शिकवता, कुठला इतिहास शिकवता
की तुम्ही आता शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आईवडिलांच्या तळपायातील भेगांमध्ये दडलेला इतिहास आहे तो तुम्ही आता लेकरांना शिकवा. हे दोनही लेखक माझ्या जवळचे आहेत, माझ्या जातकुळीचे आहेत, त्या अर्थाने मी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे मी कार्यकारिणीचं अभिनंदन करतो, आभार मानतो. मित्र हो, या संमेलनात दुसरी एक गोष्ट मला जाणवली आहे ती अशी की बघा, विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले या संमेलनात येणार आहेत. शाहू पाटोळे सारखा एक देशभर कीर्ती असलेला लेखक इथे येणार आहे आणि ही गोष्ट मला वाटतं अत्यंत लक्षणीय आहे. शिरसाट साहेब, आज जर महात्मा ज्योतिराव फुले हयात असते तर त्यांनी विजय राऊत त्यांचं अभिनंदन केलं असतं, ठाले सरांना पत्र लिहिलं असतं की ठाले सर, तुमच्या साहित्य संमेलनात तुम्ही ज्या चर्चा घडून आणलेल्या आहेत त्या खरोखरच माझं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करणाऱ्या हे चर्चा आहे. आणि अशा प्रकारचं प्रशस्तीपत्र तुम्हाला दिलं असतं. आणि त्यामुळे विजय राऊत सरांची जर पाठ थोपटली असती महात्मा फुलेंनी की माझ्या पुतळ्यापासूनच तुम्ही ग्रंथ दिंडीला सुरुवात केलेली आहे, कसले वाद घालता, कुणाला विरोध करता, आता विरोध कुठे करायचा, डोकी कुठं फोडायची, मला वाटतं याचा सुद्धा विचार केला पाहिजे. अहो, तुम्ही आमचेच आहात. ठाले सर बोलले, निर्मळ मनाने बोलले. आणि आपली माणसं हात ठेवत नाही, सर पोटात काही ठेवत नाही, लपवून ठेवत नाही. लपवून ठेवलं तिकडच्या लोकांना जमतं. म्हणून आमच्या शिरसाट उजवे काय वाटतात आम्हाला की मराठवाडी माणूस आहे, तो पोटात काहीच ठेवत नाही. जेव्हा टीव्हीवर येतात खाड 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 फाड 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 बोलतात, मनात काही ठेवत नाही. मनात न ठेवणं हा मराठी मातीचा, मराठवाड्याच्या मातीचा अत्यंत महत्वाचा असा गुण आहे असं मला स्वतःला वाटतं. मित्र हो, आम्ही शेतकऱ्यांवर लिहिणारी पोरं आहोत. याचा प्रश्न असा आहे की नाना पडले कथा सांगायची की आमचं शोषण कोण करतं तेच आम्हाला कळत नाही. आम्ही भाबडे आहोत. शोषण कोण करतं आमच्या लक्षात येत नाही. आम्ही कुठंतरी बाण मारत राहतो. आमचे बाण कदाचित ते चुकीच्या दिशेनं जात असतील, आम्हाला कळत नाही. नाना पटले एक छान कथा सांगायची. एक शेतकरी होता, बाजारात गेला, कोणीतरी सांगितलं की जोडधंदा केला पाहिजे. एक शेळी विकत आणली, दुभती शेळी, घराच्या बाहेर बांधली. सकाळी उठून पाहिलं की शेळीचं दूध कुठे गेलं कळलं नाही. मग त्या शेळीचं जे पिलू होतं त्याला शेळीपासून दूर केलं, घरात बांधलं, शेळीला बाहेर बांधलं. पुन्हा सकाळी उठून पाहिलं शेळी दूध देत नाही, दूध गेलं कुठं. मग त्यांना असं ठरवलं की रात्रभर जागायचं आणि शेळीचं दूध कुठे चाललं ह्याचा शोध घ्यायचा. शेतकरी बायकोला म्हणाला, 12 वाजेपर्यंत तू जाग, नंतर मी उठतो. मग त्या पद्धतीनं 12 वाजेपर्यंत तो जागला. नंतर बायको बसली शेळीजवळ, पाहू लागली, काही दिसेल. मग दोघांनी ठरवलं की काय तू चाललंय कुठे. पण म्हणाले की आपण दोघंही जागू, बघूया. तरी दूध कुठे चाललं काही कळत नव्हतं. पिलू तर मध्ये. मग दुसऱ्या दिवशी पाहिलं की आता दोघांनी आपण लक्ष ठेवायचं, शेळीजवळ थांबायचं नाही, घरातून लक्ष ठेवायचं. का सकाळी सकाळी आवाज आला की दूध कोणीतरी काढतोय असं वाटलं. ते बाहेर आले, पाहिलं तर ती शेळी स्वतःचं दूध स्वतःच पित होती. जे शोषण करणारे कोण आहे. शेळी स्वतःचा दूध स्वतःच पिती आहे की आम्ही ज्यांच्यावर विश्वास टाकला, जे आमचे प्रतिनिधी आहेत ते जर आमचं शोषण करायला लागले तर दाद कोणाकडे मागायची. आणि हा मला वाटतं आम्हा सगळ्यांसमोर, विशेषतः जे स्वतःला साहित्यिक म्हणून घेतात, कवी म्हणून घेतात, त्यांच्या दृष्टीने हे मोठं आव्हान आहे. आणि जाता जाता मी सांगतो की ठाले सर बोलले, शिरसाट साहेब बोलले की आता मराठी भाषा ही पालखीत मिरवण्याची गोष्ट नाही. आता ती 4 चौघात बोलण्याची, जत्रेत बोलण्याची,
सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची भाषा आहे आणि ती झाली पाहिजे. आमचे गुरुवर्य राराम बोराडे यांनी मायबोलीला मराठी साहित्यात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, ही बाब सुद्धा मला महत्वाची वाटते. शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. मित्र हो, या पुढचा काळ खूप महत्वाचा आहे. AI नावाचं मोठं राक्षस आता समोर येऊन उभं ठाकलेलं आहे. AI नावाचं राक्षस, त्याला मी विचारलं की हे मंत्री महोदय काय करतात, सकाळी कुठे गेले होते, ते म्हणाले उद्घाटनाला गेलो. मी यायला विचारलं की हे मंत्री महोदय खरोखरच गेले होते का, याय मला सांगणार की गेले नव्हते किंवा गेले होते. आता AI नावाचं जे तंत्रज्ञान आहे ते आपल्या साहित्याच्या दृष्टीनं सुद्धा खूप काही चांगल्या गोष्टी, परंतु आपल्याला मरण नाही. यानं कितीही पावलं पुढे टाकली तरीही साहित्यिकांच्या ठिकाणी असलेली सर्जनशक्ती जी आहे त्या सर्जनशक्तीला AI मारू शकत नाही, त्या सर्जनशक्तीला पर्याय नाही आणि त्यामुळे आपण इतरांपेक्षा खूप पुढे आहोत असं समजायला हरकत नाही. आणि शेवटी AI कितीही पुढे जाण्याचा प्रयत्न यानं केला तरी आमचा जो शेतकरी आहे त्यानं पिकवलेल्या भाकरीशिवाय आमचं पोट भरत नाही. हजारे सर मोठी मान हलवत आहे. आमच्या शेतकऱ्यानं पिकवलेल्या भाकरीशिवाय पोट भरत नाही आणि ही भाकरी देणारा शेतकरी जोपर्यंत चांगल्या अवस्थेत आहे तोपर्यंत मला वाटतं AI कितीही जोमात आपल्या समोर येऊन टाकली तरी काही भीती बाळगण्याचं कारण नाही. मित्र हो, या ठिकाणी मी जास्त बोलत नाही. अध्यक्ष आता नवनिर्वाचित, आता त्यांना आपण सूत्र सोपवलेली आहे, ते आपली भूमिका सविस्तरपणे मांडतील. आपण माझं भाषण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद कदम सर. किती जरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स AIची प्रगती झाली तरी भाकर काही AI देऊ शकत नाही. फायनल गोष्ट आहे शेवटची, आणि ती आपल्या मावळत्या अध्यक्षांनी सांगितलेली. पुढच्या अध्यक्षांचं भाषण, नियोजित अध्यक्षांचं भाषण ही सगळ्यात मोठी उपलब्धी याच्या किंवा या 2 दिवसांच्या संमेलनाची असणार आहे. तत्पूर्वी स्मरणिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. आदरणीय नामदार संजयजी सिरसाट साहेब, संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव वागचौरे आणि सर्व मंचाला विनंती आहे की आपण स्मरणिकेचं प्रकाशन करावं. अतिशय नेटकी शब्दशिल्प ही 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची स्मरणिका या ठिकाणी प्रकाशित होत आहे. या संपादक मंडळाचं मनापासून अभिनंदन आपण करूया. प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे मुख्य संपादक, कार्यकारी संपादक डॉक्टर युवराज धबडगे, सहाय्यक संपादक प्राध्यापक नागेश बोंतेवाड, संपादनामध्ये डॉक्टर रमेश जायभाये, डॉक्टर निलिमा काळे, डॉक्टर सिंधू हळदे, डॉक्टर सरला दवंडे, डॉक्टर भाग्यश्री कोष्टी आणि समन्वयक उपप्राचार्य डॉक्टर संजय सांभाळकर यांचा सहभाग आहे. या अतिशय देखण्या स्मरणिकेचं प्रकाशन शब्दशिल्प या ठिकाणी होत आहे. या शब्दशिल्पाचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि मान्यवर प्रकाशन करत आहेत. त्याचबरोबर डॉक्टर प्रेमाला मुखेडकर यांना विनंती, आपला ग्रंथ घेऊन आपण मंचावरती यावं. त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होईल. साठोत्तरी साहित्य आकलन आणि आस्वाद हा अतिशय एक महत्त्वाचा ग्रंथ, मौलिक ग्रंथ ज्याने लिहिला डॉक्टर प्रेमला मुखेडकर, गौरव साहित्यालय सोलापूरच्या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक केलेलं आहे. मुखेडकर मॅडम यांना विनंती, आपण स्टेजवरती यावं आणि या पुस्तकाचं प्रकाशन. अजून एका पुस्तकाचं प्रकाशन बाकी, थांबा थोडा वेळ बाकीची मंडळी. कॅमेरा घेऊनच पळालाच मी पुढं. धन्यवाद. स्मरणिकेच्या प्रकाशनानंतर प्रातिनिधिक स्वरूपात अनेक ग्रंथांचं प्रकाशन वेगवेगळ्या परिसंवादात होऊ शकतं संमेलनामध्ये, परंतु प्रेमला मुखेडकर यांच्या साठोत्तरी साहित्य आकलन आणि आस्वाद या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होईल.
या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर प्रेमला मुखेडकर, आपण डॉक्टर प्रेमला मुखेडकर मॅडमचं अभिनंदन करू टाळ्या वाजवून. साठोत्तरी साहित्य आकलन आणि आस्वाद हा एक संदर्भ ग्रंथ आपल्या सर्वांसाठी, संशोधक अभ्यासकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. धन्यवाद. संमेलनाध्यक्ष डॉक्टर भीमराव वागचौरे सरांचा परिचय डॉक्टर युवराज धबडगे यांनी द्यावा अशी विनंती आहे. त्यानंतर आपण अध्यक्षांचं भाषण ऐकू. डॉक्टर युवराज धबडगे सर. मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं. 2च प्रकाशन होते सर. सर धन्यवाद. बसून 1960 नंतर जो ग्रामीण साहित्याचा प्रवाह उदयास आला, त्या साहित्य प्रवाहाला प्रवाहित करण्यासाठी ज्यांनी साहित्य निर्मिती केली, ज्यांच्या साहित्याने भर टाकली, असे या आजच्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर भीमराव शिवाजी वागचौरे. जन्म 7 डिसेंबर 1948. त्यांचं शिक्षण MA PhD डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 1993. जवळजवळ 9 कादंबऱ्या सरांच्या या ठिकाणी प्रकाशित झालेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकाशन संस्थेनं त्या प्रकाशित केलेल्या आहेत. रानखळगी, पानगळी, गराडा, अंगारकूस, नवकाटवन, पिंडीवरचे विंचू, किंजाळ काटे, जखडण, घरंगळ ह्या 9 कादंबऱ्या. 2 कथासंग्रही या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत. मरणावळ आणि मुठमाती हे 2 कथासंग्रह, या कथासंग्रहाबरोबरच एक समाविष्ट झालेले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, पुणे विद्यापीठ पुणे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानेही त्यांची 10वीमध्ये एक कमवा आणि शिका नावाची कथा त्या ठिकाणी घेतलेली आहे. जवळजवळ 6 विद्यार्थी सरांच्या साहित्यावरती MPhil त्या ठिकाणी झालेले आहेत आणि 2 विद्यार्थी PhD त्या ठिकाणी झालेले आहेत. इतरही साहित्यविषयक सन्मान त्यांना या ठिकाणी मिळाले की विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी त्या ठिकाणी भूषविलेले आहे. की पहिले भूमिजन साहित्य संमेलन धार कल्याण जिल्हा जालना या साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थान त्यांनी या ठिकाणी भूषविलेलं आहे. विविध चर्चा सत्रामध्ये, स्नेहसंमेलनामध्ये सरांनी कथाकथन त्या ठिकाणी केलेलं आहे. चर्चासत्रामध्ये अध्यक्षस्थान त्यांनी त्या ठिकाणी भूषविलेलं आहे. असा एक थोडक्यामध्ये सरांचा हा परिचय आहे. निश्चितच आपल्याला तो ग्रामीण साहित्याच्या दृष्टिकोनातून अभिमानास्पद वाटणारा हा परिचय आणि आजच्या या साहित्य संमेलनासाठी अध्यक्षस्थान त्यांनी जे भूषविलेलं आहे हे सर्वांना भूषणावह वाटेल अशा पद्धतीची साहित्य निर्मिती या ठिकाणी सरांनी केलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर युवराज. मंत्री आले, लोक आले, मंत्री गेले, लोक गेले. मंत्री केंद्र ही संस्कृती बदलणं ही आवश्यकता आहे. हे लक्षण होणे आपल्या समाजाचं, मराठी समाजाचं विशेष करून अतिशय महत्त्वाची गोष्ट की हे संमेलन आणि या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव वागचौरे सरांसारखा एक अतिशय व्यासंगी आणि अतिशय तन्मयतेनं लिहिणारा एक ग्रामीण साहित्यिक आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया या संमेलनाध्यक्षांचं, डॉक्टर भीमराव वागचौरे सर. मराठवाडा साहित्य परिषद आयोजित आजच्या 44व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदेव माननीय नामदार संजयजी शिरसाट, स्वागत अध्यक्ष माननीय विजयजी राऊत साहेब, विजय शिक्षण संस्थेचे सचिव माननीय विलासरावजी राऊत, संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉक्टर जगदीश कदम सर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सर, कार्यवाह गुरुवारे दादा गोरे सर, उपाध्यक्ष डॉक्टर आसाराम लमटे, श्री
रामचंद्रजी तिरुखे, कार्यवाह डॉक्टर गणेश मोहिते, डॉक्टर दीपाताई क्षीरसागर, कोषाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र काळुंके, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे सर, स्वागत समितीचे सर्व पदाधिकारी, मंचावरील सर्व मान्यवर, मराठवाडा साहित्य परिषदेच्या विविध शाखांचे पदाधिकारी, सदस्य, साहित्यिक, पत्रकार आणि उपस्थित सर्व रसिक बंधू, आजचं हे 44वं मराठवाडा साहित्य संमेलन जिथे संपन्न होत आहे ते बजाज नगर हे वाळूज छत्रपती संभाजीनगरचा भाग असला तरी भौगोलिकदृष्ट्या हा भाग खऱ्या अर्थाने गंगापूर तालुक्यात येतो आणि गंगापूर तालुक्याचं वेगळेपण हे की या तालुक्याला सलग दुसऱ्यांदा हे भाग्य लाभतं आहे. अशा या भाग्यशाली नगरात भरलेल्या या भरगच्च साहित्य संमेलनात अध्यक्षपदी माझी केवळ एका ललित लेखकाची एकमताने निवड केल्याबद्दल मी मराठवाडा साहित्य परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सर, परिषदेचे कार्यकारी मंडळ, संयोजन समितीचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ या सर्वांचे मी प्रथमतः सुरुवातीलाच आभार मानतो. या तालुक्याची, या स्थळाची ओझरती महती सांगायची झाल्यास, कारण आधी सांगितल्याप्रमाणे हा जो भाग आहे हा गंगापूर तालुक्यात अंतर्भूत होतो, म्हणून या तालुक्याची, ह्या स्थळाची ओझरती माहिती सांगायची झाल्यास ही भूमी गोदावरी नदीच्या तटावरची, नदीच्या तटालगतची भूमी आहे. याच भूमीचं उत्तर टोक असलेलं हे बजाज नगर त्याच्या प्रचंड औद्योगिक गतीमुळे आज जगाच्या पाठीवर झळकत आहे. त्याच्या बगलेत वसलेल्या या अफाट कारखानदारीमुळे असंख्याचं ते आशास्थान बनलेलं आहे. बजाज ॲटो या कारखान्यात प्रारंभीपासून प्रथम दुचाकी नंतर 3 चाकी या वाहनांचा पुरवठा या ठिकाणी निर्मिती आणि पुरवठा होतो. त्याचशिवाय बजाजसारख्या केंद्रीभूत कारखान्याला पुरवठा करणाऱ्या छोट्या छोट्या पार्ट्सचे अनेक कारखाने या भागात आहेत. त्यामुळे हजारो लाखो कामगारांचं ते आश्रयस्थान बनलेलं आहे. त्याचबरोबर आज ज्या परिसरात आपण स्थानापन्न झालेलो आहोत, ज्याचं स्थानापन्न झालेलो आहोत, त्या दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाच्या या परिसराचा विचार करता हे या भागाचं अत्यंत भूषणावं असं महाविद्यालय आहे. अशा या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद माझ्यासारख्या एका ललित लेखकाला दिलं जावं ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची पण तितकीच अनपेक्षित घटना आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी माझी एकमतानं निवड झाल्याचा मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय कौतिकराव ठाले पाटील सरांचा मला फोन आला तेव्हा मला आश्चर्यापेक्षा याचं काय म्हणता येईल आनंदापेक्षा आश्चर्याचाच धक्का मला अधिक बसला. त्याचवेळी प्रत्युत्तर दाखल मी सरांना म्हणालो होतो की एखाद्या छोट्या मोठ्या साहित्य संमेलनाच्या सहभागासाठी देखील मी कुठे वाच्यता केलेली नव्हती किंवा कुणाकडे कुरकुरलोही नव्हतो आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये मी देखील नव्हतो. तरी सुद्धा हे सगळं अचानक कसं, तेव्हा मला उत्तर मिळालं होतं की तुम्ही स्पर्धेत नसले तरी तुमचं साहित्य आमच्या स्पर्धेत होतं. इतकं मोठेपण सरांनी मला बोलता बोलता बहाल करून टाकलं. असं सगळं असलं तरी माझ्या साहित्यविषयक मर्यादांची जाणीव मला आहे, कारण व्यासपीठावर आणि माझ्या समोरही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लेखक, साहित्यिक, अभ्यासक, संशोधक उपस्थित आहेत. याचं भान ठेवून आपणा सर्वांचा आशीर्वाद घेऊन मी या पदाचा नम्रपणे स्वीकार करतो. तसं पाहू जाता साहित्य संमेलन रूपी या सकस शेतमाळ्यातल्या साहित्याचं सोनं पिकवणाऱ्या काळ्याभोर मातीची
माझ्या आधीच 43व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश कदम सर आणि त्यांच्या आधीच्या डॉक्टर शेषराव मोहिते, बाबू बिरादार, डॉक्टर ऋषेश कांबळे आदी पूर्वसूर्यांनी यथाशक्ती मशागत करून ठेवलेली आहे. आता मला फक्त त्या टिप्पणीच्या चाड्यावर मूठ धरायची बाकी ठेवलेलं आहे. आता त्याच्यातल्या दाट पातळाची हिरवळ मात्र आपण सावरून निकत एवढं ठेवायचं आहे आणि बाकी काढून टाकायचं आहे. एवढं आपण कराल अशी मी आशा बाळगतो. मित्रहो, या देशाचा, महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हा इतिहास विविध ग्रंथ, मासिके, चर्चासत्रे आणि विशेषतः अशा साहित्य संमेलनांमधून आजवरच्या बहुतेक अभ्यासक संशोधकांनी, साहित्यिकांनी पानापानांमधून उलगडून दाखविलेला आहे. त्याची पुनरावृत्ती, त्यातला तोचपणा टाळण्यासाठी मी फक्त मराठी साहित्यातल्या काही मोजक्या साहित्य कृतीच्या निमित्ताने या ठिकाणी त्या साहित्य कृतीच्या निर्मितीची प्रक्रिया, त्यांचा आशय, त्यांच्या मागील प्रेरणा, त्या प्रेरणांमागील ऊर्जा यांचा ओझरता आलेख फक्त माझ्या आवाक्यानुसार मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी त्याचं कारण असं सांगता येईल की साहित्य संमेलनामध्ये आपल्यालाही काहीतरी मिळेल, आत्मसात करायला मिळेल, काहीसं लेखनतंत्र कळेल. या भावनेनं, या उद्दिष्टापोटी या ठिकाणी उपस्थित झालेल्या असंख्य नवोदितांना, लेखक कवींना त्याचा निश्चित फायदा होईल असं मला वाटतं. मित्रहो, मराठी साहित्याच्या, अगदी संत साहित्याच्या अवलोकनातून कमी अधिक प्रमाणामध्ये असाच प्रत्यय येतो. कवी मुकुंद राजांनी गांजलेल्या, रंजलेल्या त्या काळातल्या अडाणी भीती केली ती याच जाणीव येतो. याच काळात चोखा मेळा, बंका आदी संतांनी देखील अभंग रचना केल्या. त्या वाट्याला आलेल्या जातीय अनुभवातून, त्यांच्या वेदना विवंचनेतून असे लक्षात येते. म्हणूनच संत चोखा मेळ्यासारखा कवी एक भावना व्यक्त करतो आहे की चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा, काय फुललासी वरली रंगा, अशी कळकळीची आर्त विनंती त्या भाववेदनेतून चोखा मेळ्यांना सुद्धा करावी लागलेली आहे. याच काळात म्हणजे शेके 1212 या इसवी सनात 1290 मध्ये माऊली ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारख्या महान तत्वज्ञानात्मक ग्रंथाची निर्मिती केली. असे करताना, हे कार्य करताना ते किती अवघड आहे असे सांगताना ते शब्द टाकतात त्या ठिकाणी की हे अपार कैसे कवळावे, हे अपार कैसे कवळावे, कवटाळावे, स्वीकारावे, हे अपार कैसे कवळावे, महातेज सूर्य, महातेज गवने ढवळावे, गगन मुठी सुवावे, मशके. म्हणजे एखाद्या मशकाने आपल्या मुठीमध्ये, मशक चिलटतास, एखाद्या मशकाने आपल्या मुठीमध्ये आकाश पेलावं इतकं हे अवघड कार्य आहे, अशी भयभीतता प्रथम दर्शनी ज्ञानेश्वरांनी त्या ठिकाणी नमूद केलेली असली तरीही त्यांनी ते कार्य यथाशक्ती पार पाडलेलं आहे. मात्र हे करताना त्यांच्या पाठीशी नेमकी कोणती प्रेरणा होती? भगवद्गीतेचं विश्लेषण प्राकृत मध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये करताना त्यांच्या पाठीमागे कोणती ऊर्जा होती, कोणती प्रेरणा होती, असा प्रश्न चोखंदळ वाचकाला निश्चित पडू शकतो. तसे पाहू जातात त्या काळातल्या त्यांच्या वयाचा विचार करता, पोरक्या अवस्थेत केवळ ज्ञानार्जन करता करता वाट्याला आलेल्या बिकट परिस्थितीला सामोरं जाणं हे एकमेव उद्दिष्ट त्यांच्या समोर असायला हवं होतं. मात्र तसं झालं नाही, कारण त्याहीपेक्षा भयानक आणि अंतर्मनाला पोखरणारी अत्यंत महत्त्वाची विवंचना त्यांच्या समोर होती, आणि ती म्हणजे तत्कालीन तथाकथित धर्ममार्तांडांच्या कर्मकांडाची. ज्या धर्ममार्तांडाच्या कर्मकृत्यांमुळे माता पित्याच्या मायेचं छत्र हरपलं होतं, पोरकं एकाएकी आणि दुबळं जीवन वाट्याला आलेलं होतं. असं भयानक आणि उद्विग्न जगणं जगत असताना असा कोणता धर्म आहे की जो सृष्टीच्या नियंत्याने दिलेल्या आदेशाआधीच मृत्यूला कवटाळ्याला भाग पाडतो?
अशा विपरीत आदेशाचे जगन्नियंतेचे अधिकार या कर्मकृत्य करणाऱ्या लोकांना कुणी दिले आणि असल्या कित्येक प्रश्नाच्या निराकरणाच्या शोधात माऊली ज्ञानेश्वर स्वतःच्याच विचारात भरकटत राहिले. मनशांतीसाठी विषण्ण अवस्थेतल्या आत्मग्लानीत तळमळत राहिले आणि कधी कधी तर स्वतःला झोपडीत कोंडून घेत राहिले. आणि म्हणूनच कदाचित याच चिंतन मंथनातून माऊलींच्या या चिंतन मंथनातून त्यांना नक्कीच असं वाटलं असलं पाहिजे की अशाच जीव घेण्या असंख्य प्रश्नांच्या गुरफटीमध्ये कुणाची चित्तवृत्ती इतकी डगमगली होती. पुरातन काळात धर्मग्रंथात अशा संभ्रमात कोण सैरभैर झाला होता, कुणाच्या वाट्याला अशी चित्तभंगाची अवस्था आली होती. आणि कदाचित याच वेळी त्यांना कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर हातातलं गांडीव खाली टाकून विमनस्क विकलांग अवस्थेत बाजूला बसलेला अर्जुन त्यांच्या मनचक्षुसमोर उभा राहिला असेल. त्यावेळी समोर ज्यांच्याशी युद्ध करायचं आहे, ज्यांच्यासोबत लढता लढता रक्तपात घडून आणायचा आहे आणि त्या मोबदल्यात विजयी राज्य संपादन करायचं आहे, ते सख्खे चुलत भाऊ आहेत, आप्तेष्ट नातेवाईक आहेत, मेवणे बहिणोई आहेत आणि ज्यांच्या अंगा खांद्यावर वाढलो खेळलो मोठे झालो ते स्वतः पितामह भीष्म आहेत. या सर्वांचं रक्त सांडून जर 14 चौघड्या राज्य मिळत असेल तर ते मला नको आहे. अशा वेळी भगवान श्रीकृष्ण त्याच्या मदतीला धावून आले. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी त्याला उपदेश करून त्याच्या मनावर आरूढ झालेल्या मानसिक द्वंद्वातून त्याची सुटका केली. तो उपदेश म्हणजे भगवद्गीता. मात्र ती तर संस्कृत भाषेत बंदिस्त आहे, जी आजच्या काळातल्या जनसामान्यांच्या आकलनाच्या पलीकडची आहे. तेव्हा आजच्या या भोळ्या बाबड्या जनसमुदायाला ते उपदेश अमृत चाखता यावं, प्राशन करता यावं म्हणून केवळ याच उद्देशाने, याच उपरतीतून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली 700 श्लोकाची संस्कृत भगवद्गीता माऊली ज्ञानेश्वरांनी विश्लेषित निरूपित करून अमृतातेही पैजा जिंके अशा प्राकृत मराठीत विस्तारित केली असावी, हे माझ्यासारख्या पामराचं अल्पसं आकलन आहे. याच कालखंडाचा परामर्श घेता हा काळ यादवांच्या राजवटीचा होता. संस्कृत ही त्या काळची धर्मशास्त्र पारंगतांची, पंडित पुरोहितांची भाषा होती, तर मराठी ही जनसामान्यांची भाषा होती. शिक्षणाच्या संदर्भामध्ये सामान्यांचं ज्ञान अंगठ्यात संकुचलेलं होतं. माणूस हा पूर्णपणे अडाणी अज्ञानी होता. त्याला किमान ऐकू सांगू ज्ञानाने सुशिक्षित करावं, सुज्ञ करावं या उद्देशाने त्या काळातल्या संत महात्म्यांनी अपार कष्ट घेतले आणि साध्या सोप्या भाषेमध्ये अभंग रचना केल्या. याच काळातील माऊलीचे समकालीन किंबहुना त्यांच्यापेक्षा वयाने थोडीशी वडील असलेल्या नामदेव महाराजांनी अधिकतर माऊलीच्या संजीवन समाधीनंतर त्यांच्या या कार्याला मोलाचा हातभार लावला, त्याला शिगेला पोचविले. साध्या सोप्या भाषेत अभंग रचना करून नासू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी या पद्धतीनं अभंगाची रचना करून वारकरी संप्रदायाची पताका महाराष्ट्रात पुरतीच मर्यादित न ठेवता थेट पंजाबपर्यंत नेऊन ठेवले आणि नामे होय भुक्ती, नामे वैकुंठ प्राप्ती, नामे होय भुक्ती, नामे वैकुंठ प्राप्ती, नामे होय भुक्ती, सकळ जीवा हा मोक्ष प्राप्तीचा संदेश त्यांनी जगभर पोहोचविला. एकूणच आंतरिक पीडा अनुषंगिक वेदनेतून सकस आणि सशक्त साहित्य निर्मिती होते, हे संत ज्ञानेश्वर तुकारामादी संत परंपरेनं दाखवून दिलेलं आहे. याच अनुषंगाने यानंतरच्या नवसाहित्य निर्मितीच्या काळाचा विचार करता गल ठोकळ, रव दिघे इत्यादींनी काही प्रमाणात याच आशयाच्या अंगाने साहित्य निर्मिती केली. मात्र समकालीन लेखकांच्या मध्ये श्रीम माटे यांनी उपेक्षिताच्या अंतरंगांचं भाववेदनांतर उलगडून दाखवीत त्याच्यावर अधिक प्रकाश टाकलेला. खरं तर मित्रहो, साहित्य निर्मिती ही एक कला आहे. साहित्य निर्मिती ही एक कला आहे. तिच्या प्रक्रियेचा विचार करता तिच्या प्रेरणेत तिचे स्वरूप दडलेले असते.
तिचा आशय आणि आवाका हा त्या लेखक कलावंताच्या अनुभव व्याप्तीवर आणि अनुभूतीवर अभिव्यक्तीवर अवलंबून असतो. म्हणूनच अधिकतर साहित्यकृतीच्या निर्मितीतून तिच्या पाठीमागून अपरिहार्यपणे अस्पष्टपणे लेखक डोकावत असतो. साहित्य निर्मितीच्या पाठीमागून लेखक डोकावत असतो, कारण त्याशिवाय त्या साहित्यकृतीची निर्मिती ही प्रखर वास्तवाच्या अंगाने होत नाही. उदाहरण घ्यायचं ठरलं तर अगदी अलीकडच्या साठोत्तरी साहित्यातून अगदी मैलाचा दगड ठरलेल्या आणखी काही टप्प्यावरच्या कादंबऱ्यांचा आपल्याला विचार करता येईल. मग ती धग सारखी शोकात्मक कादंबरी असेल किंवा नंतरच्या पाचोळा गोतावळा असतील. मात्र या कादंबऱ्यांचा अंतर्वेध घेता काही अंशी असाच प्रत्यय येतो. व्यंकटेश माडगुळकरांनी मेंढपाळ समाजाचं जीवन अनुभवलं नसेलही, पण त्यांचं दैनंदिन जगणं, त्या जगण्यातली सशे उलपट त्यांनी निश्चितच जाणून घेतली असेल. कारण तसं नसतं तर कदाचित इतका जिवंतपणा त्यांना त्या साहित्यकृतीत ओतता आला नसता. धगमधील दारिद्र्य प्रपंचाला सामोरं जात पती आणि मुलांसाठी जीवतोड धडपडणारी, अत्यंत शोषित, कौतिक आणि तिच्या अधपतनाला अधिकांशाने कारणीभूत ठरलेला काव्यवास सावकार उद्धव शेळकेंना आपल्या अवतीभोवतीनं निश्चितच अवलोकन केलं असेल. असे नसते तर त्याच्या शोषक प्रवृत्तीसह, सावकाराच्या शोषक प्रवृत्तीसह त्यांना उभंच करता आलं नसतं. एकूणच ललित साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेमागे त्या लेखक कलावंतांची अनुभव व्याप्ती असावी लागते, तरच ती साहित्यकृती वास्तववादी आणि वाचनीय ठरते. निदान माझी तरी अशी धारणा आहे. या आणि अशाच प्रेरणा स्रोतातून केवळ एक ललित लेखक म्हणून मी साहित्यात आणि त्या निमित्ताने आज आपणासमोर उभा आहे. मित्र, सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे मी साहित्याचा अभ्यासक नाही, कुठल्या एखाद्या चळवळीचा कार्यकर्ता नाही किंवा एखादा मौलिक सिद्धांत मांडणारा विचारवंत तर नाहीच नाही. साहित्यातले डावपेच, निर्गाठ सुरगाठ, चिमटे कचाटे मला कळत नाही आणि ते मला कळणार आहे, कारण तो माझा स्वभाव नाही. तसे असते तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉक्टर भालचंद्र नेमाडे आणि पद्मश्री नादू मानोर यांनी आपलेपणाने, आपुलकीने माझ्या पाठीवर टाकलेली शाबासकीची मायेची थाप मला आजवर जपता आली नसती. सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी संपादित केलेल्या डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांच्या निवडक मुलाखती या ग्रंथात डॉक्टर नेमाडे यांनी 13 ठिकाणी, जवळजवळ 13 ठिकाणी भीमराव वागचौरे आणि रान कळगे आणि त्यासोबतच्या आणखी 1-2 कादंबरीचा उल्लेख केलेला मला आजही लक्षात आहे. पद्मश्री नादू मानवांच्या संदर्भातला एक उल्लेख केवळ ओघाला आल्यामुळे या ठिकाणी मला आवर्जून करावा वाटतो. तो असा की वैजापूरचं आमचं असं एक महाविद्यालय आहे की ज्याने माझ्यासारख्या एका निवृत्त कर्मचारी प्राध्यापकाला जीवन गौरव देऊन गौरविलेला आहे. तो गौरव पुरस्कार मला महानोर दादांच्या हस्ते स्वीकारायचा होता आणि त्यांना मात्र त्याच दिवशी त्यावेळी यायला खूप उशीर झाला होता. अर्थात सुरू झालेल्या कार्यक्रमात उशीर लागण्याचं कारण सांगताना ते म्हणाले होते की उशीर होऊ लागल्यानं जवळच्या मार्गाने निघाल्यावर नेमकं तिथल्या एका ओढ्याला पाणी असताना ड्रायव्हरला बळच पाण्यात गाडी घालायला लावल्यावर तिथल्या उभ्यापैकी कुणीतरी म्हणालं होतं की अशा पुराच्या पाण्यात मरायचं का? त्यावेळी मी त्यांना म्हणालो की मी मेलो तरी चालेल, पण मला भीमरावच्या कार्यक्रमात गेलं पाहिजे. अर्थात या प्रसंगाला साक्षीदार म्हणून मराठी विभाग प्रमुख आमचे डॉक्टर महेश करात, डॉक्टर सुभाष भोपळे, प्राध्यापक प्रमोद पठारे आदी मंडळी आजही येथे उपस्थित आहे. अर्थात डॉक्टर नेमाडे, पद्मश्री महानोर आदींसारखी मोठी आणि मला जपणारी माणसं माझ्या पाठीशी असताना मला काय कमी होतं, त्यांच्यामार्फत मला साहित्यातलं बरंच काही मिळवता आलं असतं, पण तो माझा स्वभाव नव्हता. या मंडळीच्या माझ्यावरील प्रेमाला मी कधीच गालबोट लागू दिलं नाही. असो, मी एक साधा लेखक आहे आणि तोही या जिल्ह्याच्या भूमीतल्या वैजापूर तालुक्यातल्या कोळवाडी या गावातला.
एका शेतकरी शेतमजुराचा मुलगा, वडील अशिक्षित, शिक्षणाचा अजिबात गंध नसलेलं कुटुंब, वाट्याला आलेल्या 4 बिघे शेतीत दिवसरात्र राबत राहणारा, याच मातीत अजाणतेपणात बालपण कदाचित सुखात गेलं असावं. कारण बागायती शेतीमध्ये थोडासा वाटा होता, त्यानंतर फाटा होता, शेळ्या बाकरं होते, गावात 4थीपर्यंतची शाळा अशीच शिकता शिकता बालपण कापरासारखं उडून गेलं. पुढे परसोडा येथे हायस्कूलला 5 बैल पायी काट्याकोट्यातील रस्ता तुडीत जावं लागलं होतं. आणि हायस्कूलमध्ये भूगोलाचा अभ्यास करता करता, निसर्गाचा अभ्यास करता करता, निसर्ग हा लहरी असतो आणि तो शेतकऱ्याचा कहर ठरत असतो, ही गोष्ट प्रत्यक्ष प्रत्ययाला येत गेली. कारण पुढे सालागणिक पर्जन्यमान कमी होत गेलं, विहिरींचं पाणी संपत गेलं. हळूहळू दाण्या खाण्यानं माणसं आणि चाऱ्या अभावी एक एक करीत गुरंढोरं घटत गेली. कधीतरी भरलेली दावण खळ्यातली, त्या खळ्यातल्या दावणीतला एक शेवटचा बैल जो उरला होता तो मेल्याचं बापाने सकाळी घरी येऊन आजीला गळ्यात पडून मुनके सांगितलं. नंतर 10वीचा निकाल पण पास होऊन उपयोग होता. पुढचं खर्चिक शिक्षण नशिबात नाही, ही खूणगाठ पक्की झालेली. मात्र त्याच वर्षी वैजापूरला नव्याने कॉलेज सुरू झाल्याचं कळल्यानं काहीशा अशा पल्लवित झालेल्या. पण पुन्हा सगळेच प्रश्न, त्यातही खर्चाचा टोकाचा. शेवटी घरातल्या खात्या कोनाड्यात पडलेलं 4 पिढ्यांचं भंगार, ज्यामध्ये आवताची फणं, फारुळे, कुजाळ्या, फावडे असं सगळं एका गोटीत भरलं आणि वैजापूरला नेऊन विकलं. त्या पैशावर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. मात्र राहण्या खाण्याची कशीच सोय बसेना झाल्यानं पुन्हा गावी परत आलो. 72च्या दुष्काळानं, 1972च्या दुष्काळानं आता अकराळ विकराळ रूप धारण केलं होतं. वतनाची गावं, घरं सोडून माणसं पोटामागे परागंदा होऊ लागलेली होती. घरचंही तेच, पोट भरायसाठी जायचं म्हणून बापानं बैलगाडी संसार भरलेला. माझं दूर गावी त्यांच्यासोबत कुठंतरी जाऊन राहण्यापेक्षा सोडलेल्या कॉलेजशी थोडासा संपर्क राहावा म्हणून गावातच विठोबा पाटलाकडे सालगडी म्हणून काम निश्चित केलेलं. माझ्या निमित्ताने घराचा एक तुकडा फक्त जिवंत राहिलेला, सगळंच वाटलेलं ठिकाण लावायच्याही पलीकडचं. सालगडी म्हणून तिथल्या शेतीच्या कामाशी, तिथल्या मातीशी एकरूप झालो. गाव पांढरीच्या मळ्यात गाणं गाऊ मोठा हाणू लागलो. भर हिवाळ्यात पहाटेच्या पारात हातापायाच्या बोटात तो भक्त निघेपर्यंत कामं उडीत राहिलो. जीवाचं रान करीत पोटाची खळगी बरीत राहिलो. हे सगळं सुरू असताना गावातल्या वीज मंडळात नोकरीला असलेल्या एका मित्रानं असाच जिव्हाळा जपलेला. त्या काळातला 10वी पास होऊन कॉलेजला PUC करणारा मुलगा आणि सालगडी, सगळंच त्या काळातलं आश्चर्य वाटणारं. मग त्या मित्राच्या चर्चेतून वीज मंडळात काही दिवस खड्डे खणणे, पोल रोवणे, तारा ओढणे अशी कामं केल्यानंतर लाईन हेल्परची नोकरी मिळते अशा आशेपोटी मन व्याकुळ झालं आणि मनात हजारो बल्ब चमकत राहिले. शेवटी साल खांडोळी करून टाकली आणि तिथली कामं करू लागलो. मात्र बऱ्याच महिन्यानंतर हाती काहीच लागलेलं नाही. मग तिथल्याच आणखी एका मित्राच्या सहानुभूतीतून ग्रंथालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम परीक्षा पास करायचं ठरलेलं होतं. मात्र हा कोर्स औरंगाबादला होता आणि मग राहण्या खाण्याच्या सोयीसाठी म्हणून का होईना औरंगाबाद परिसरातल्या बहुतेक हॉटेल्स तुटल्या कामाच्या शोधासाठी अखेरला अशोका नावाच्या पैठण गेटच्या एका हॉटेलमध्ये सफाई कामगाराचं काम मिळालं. ते आनंदानं पत्करलं. या आणि अशा कितीतरी घटना, कितीतरी प्रसंग जिव्हारी बेतलेले, कधी तर आत्महत्येला परावृत्त करायला लावणारे, हे असं सगळं कुणाला तरी सांगावं, लिहावं असं आवर्जून वाटायला लागलेलं. सांगण्यासाठी, लिहिण्यासाठी नुसती तगमग सुरू झालेली, पण लिहिणं जमत नव्हतं, वेळ येत नव्हती. पुढे ग्रंथालय परीक्षा पासच्या जोरावर तिथल्याच महाविद्यालयामध्ये
काम मिळालं. त्याच महाविद्यालयामध्ये प्राचार्य कैलासवासी गुरुवर्य आदरणीय बोराडे सर, प्राध्यापक भास्कर चंदनशिव सर या दोघांच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वाङ्मय विकास प्रकल्पाच्या अंतर्गत त्या ठिकाणी ग्रामीण आत्मकथन शिबिर घेतलं गेलं होतं आणि मलाही त्या शिबिरामध्ये आत्मकथन वाचण्याची संधी देण्यात आली होती. आता तिथेही नेमकं काय वाचावं या प्रश्नातून पुढे सरकताना 1972च्या दुष्काळात भरडून निघालेला महाराष्ट्रातला शेतकरी बापाच्या रूपानं उभा राहिला. साऱ्या अभावी एक करीत रिकामी झालेली खळ्यातली बैलाची दावण आणि शेवटचा बैल मेल्यावर मोडून पडलेला गलित गात्र बाप डोळ्यासमोर उभा राहिला आणि असलं आत्मकथन लिहिलं, वाचून दाखविलं. हे आत्मकथन ऐकण्यासाठी डॉक्टर आनंद यादव, गारगोटी विद्यापीठाच्या डॉक्टर अनुराधा गुरव आणि स्वतः प्राचार्य राम बोराडे या परीक्षक त्रयांनी ते आत्मकथन सर्वश्रेष्ठ ठरवलं. याच कथनातून आत्मकथनात्मक कादंबरी म्हणून रान कळगे या मला मोजक्याच अशा वास्तववादी कादंबरीकाराच्या रांगेत नेऊन बसविणाऱ्या पहिल्या कादंबरीचा जन्म झाला. पुढे तिला मराठवाडा साहित्य परिषदेसह इस्रायल पुरस्कार बेंजामिनचा पुरस्कार मिळाला. अनेक मान्यवर समीक्षकांनी तिची मनसोक्त वाखाणणी केली. सुप्रसिद्ध समीक्षक डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे यांनी तर आतापर्यंतच्या ग्रामीण साहित्यिकांनी केवळ बांधावरून ग्रामीण जीवन चित्रित केलं, मात्र रान खळगीनं ते सगळं वास्तव जगण्यातून सशक्तपणे उभं केलं असं मत मांडलं होतं. त्याचबरोबर रान खळगीच्या निमित्ताने आणखी एक बाब मला इथे आवर्जून सांगावी वाटते आणि ती म्हणजे या कादंबरीतल्या नायिका आणि खलनायिका. माझ्या समग्र साहित्यावर PhD करणाऱ्या एका प्राध्यापक संशोधकाने मला असं विचारलं की या कादंबरीत नायिका नाही, खलनायक नाही, तरी त्या साहित्य कृतीला कादंबरी कसं म्हणायचं असा प्रश्न केल्यावर मी त्याला म्हणालो की बाबा रे, नायकाला नायिका ही पोटात भाकरी असल्यावर लागत असते, उपाशी पोटी नायिका मिळत नाही किंवा ती त्याच्याबरोबर यायलाही तयार होत नाही. आणि इथं या कादंबरीतला नायक भाकरी रूपी नायिकाच शोधतो आहे, मात्र दुष्काळ आणि भोवतालचा खलनायक रूपी परिसर त्याला ती मिळू देत नाहीये. एकूणच हजारो वाचकांचं प्रेम मिळवून दिलेल्या रान खळगेचा जन्म ज्या आत्मकथन शिबिराच्या माध्यमातून झाला, त्यावेळचे शिबिरार्थी आणि आजचे लेखक प्राध्यापक आमचे उत्तम भावस्कर, इंद्रजित भालेराव, डॉक्टर साहेब खंदारे, शिवाजी मर्गे, बाबासाहेब सौदागर, चित्रकार सरदार जाधव आदींसह इतरांना काय काय मिळालं मला माहीत नाही, पण मला मात्र माझी हरवलेली रान खळगी मिळाली, जिनं मला आज आपल्या समोर उभं राहण्यापर्यंतच्या प्रवासाचं बळ दिलं. म्हणून मला रान खळगीची निर्मिती प्रक्रिया इथे जमलेल्या असंख्य नवोदितांच्या सोबत आपल्या समोर ठेवण्याचा आवडता आला नाही. मित्र, अलीकडच्या काळात आधुनिक शेतीबाबत शासनाच्या आणि शेती तज्ज्ञांच्या आवाहनानुसार पीक पद्धतीत बदल करून काही शेतकरी नव्या नगदीच्या पिकाकडे वळताना दिसतात. मात्र अचानक उद्भवणाऱ्या अतिवृष्टी, अनावृष्टी इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा कोलमडून पडतात. त्या आपत्तीवर यथाशक्ती मात करून पुन्हा उभे राहतात. पारंपरिक पिकांच्या बद्दल वडीलधाऱ्यांशी वाद घालून नव्या पद्धतीची पिकं जी 2 महिन्यात 3 महिन्यात फळ पिकांच्या माध्यमातून तयार होतात आणि ती विकली जातात, अशांची शेती करतात आणि त्यात यशस्वी. असाच हिरवागार फुललेला मळा, शहरापेक्षा मोकळ्या जागेत, प्रशस्त जागेत बांधलेला, सर्व सोयींनी युक्त असा अद्ययावत बंगला, गाडी आणि हातात कोणकोणता पैसा इत्यादी सर्व बाबींची सुबत्ता असतानाही तो केवळ शेती करतो, तो मुलगा केवळ शेती करतो म्हणून 35-40च्या मुलांना आज लग्नासाठी मुली मिळेना झाल्यात. हा आज घडीचा ज्वलंत प्रश्न माझ्या घरंगळण नावाच्या कादंबरीमध्ये चर्चेला गेलेला आहे. स्त्री भ्रूण हत्या हे
त्या कादंबरीचं प्रखर वास्तव तिच्या केंद्रस्थानी आहे. त्यात आणखी वेळ या कार्याला, या कृतींना वेळीच आवरण घातल्यास स्त्रीशिवाय कुटुंब ही भविष्यातली भयग्रस्तताही या कादंबरीतून सूचित करण्यात आलेली आहे. असो, माझ्या बहुतेक कादंबऱ्यांच्या लेखनासाठी भाषेची मी कुठलीही मुसलवारी घेतलेली नाही आहे. या उलट मी ज्या परिघात राहतो, वावरतो, त्या मराठवाड्याचा, परंतु विशेषतः संभाजीनगर, जालना, परभणी आदी भागातल्या वास्तव बोलीचा मी अधिकतर वापर केलेला आहे. कारण बीड, परभणी, धाराशिवकडची जी भाषा आहे ती थोडीशी बोली आहे. ती बोली म्हणजे टोन किंवा हेल ज्याला आपण म्हणतो तो थोडासा वेगळा आहे. म्हणून वास्तवाशी अधिक जवळीक साधण्यासाठी ललित साहित्याची भाषा ही अधिकतर परिघाची भाषा असली पाहिजे असे मला वाटते. म्हणून माझ्या कादंबऱ्यांच्या विषयाचा, त्यांच्या निर्मिती प्रक्रियांचा उहापोह इथे एवढ्यासाठी की नवोदितांना साहित्य कृतींचा विषय, मांडणी, तंत्र आणि निर्मिती प्रक्रियेविषयक काही ढोबळ व्हावी, या ढोबळ बाबीची ओळख व्हावी यासाठी हा प्रपंच केलेला आहे. साहित्यविषयक उपरोक्त मांडणीनंतर आपल्या अवतीभोवतीच्या प्रश्न समस्याची नोंद घेणे या ठिकाणी मला आवश्यक वाटते. मित्रांनो, आपला देश कृषीप्रधान आहे आणि कृषीच्या प्रगतीच्या मुळाशी पाणी हा एकमेव मूलभूत घटक आहे. पाण्याच्या मुबलक उपलब्धतेसाठी मोठमोठ्या जलाशयाची निर्मिती आवश्यक आहे. आजच्या काळातही ज्या भागात जास्त धरणे आहेत त्या भागात तो भाग जास्त प्रगत असल्याचे निदर्शनास येते. पाण्याच्या जास्तीच्या उपलब्धतेमुळे कृषी निगडित कारखाने आणि MIDC सारख्या योजनांच्या माध्यमातून लहान मोठे उद्योग तिथे उभारले जातात. म्हणूनच आमच्या मराठवाड्याच्या अगदी लगत असलेला पश्चिम महाराष्ट्राचा भाग आपल्यापेक्षा निश्चित प्रगत आहे आणि आपण मात्र आहे तिथेच. तशा अर्थाने त्या तुलनेत मराठवाडा मागासलेला आहे, कारण हा भाग मुळातच अवर्षण प्रवण असा भाग आहे. त्यामुळे इथली शेती अधिकतर निसर्गाधिष्ठित आहे. पाऊस अत्यल्प प्रमाणात पडला तरी इथली शेती पिकत नाही आणि नाहीच पडला तर दुष्काळ येथे ठरलेला आहे. म्हणूनच या भागात दर 5 वर्षांनी दुष्काळाचा दौरा हा निश्चित झालेला असतो. अशा या व्यापक समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यात कायमस्वरूपी अतिवृष्टी होणाऱ्या भागातलं वाया जाणारं पाणी हे अवर्षण प्रवण भागाकडे वळविलं गेल्यास ठाण मांडून बसणारा दुष्काळ हटण्यास निश्चित मदत होईल. मात्र त्यासाठी अधिक खर्चाचा असला तरी नद्या जोड प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याकडे जायकवाडी, विष्णुपुरी, इसापूर सारखे मोठमोठे प्रकल्प असले तरी या भागाच्या पिण्याचा प्रश्न म्हणजे मराठवाडा भागाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. कारण या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भरपूर प्रमाणात पाऊस झाला नाही तर पाणी टंचाईचं संकट ठरलेलं असतं. त्यातच आणखी ज्या भागात पाण्याची थोडीफार सुबत्तता आहे तेथे विजेची खात्री नाही आणि जी थोडीफार वीज उपलब्ध झालेली असते त्यात आणखी लोड शेडिंग, शिवाय शेतकऱ्यांना मिळणारी वीज ही अधिकतर रात्रीच्या वेळी मिळते आणि याच वेळेस चरायला निघालेले साप, विंचू, इंगळ्या आणि वेळ प्रसंगी पिकात लपून बसलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यालाही सामोरं जात जीव मुठीत धरून पिकांना पाणी पाजावं लागतं. अशा दिव्यातून जाऊ नये अखेरपर्यंत पीक पदरात पडेल याची अजिबात खात्री नसते. अशी स्थिती आजच्या काळातल्या शेतकऱ्यांची झाली. त्यातही आणखी आज मितीला शेतकऱ्यांना अधिकतर मजुरांचा प्रश्न अधिक भेडसावू लागलेला आहे. अव्वाच्या सव्वा पैसे मोजूनही शेती कामासाठी मजूर मिळेना झाल्यानं आणि त्यानिमित्ताने होणारा सततचा तोटा सहन न होऊ लागल्यानं भल्याभल्यांनी शेत्या पडी ठेवलेल्या आहेत. शेतीच्या संदर्भातली अलीकडची अगदी ज्वलंत आणि टोकाची समस्या म्हणजे शेताच्या बांध रस्त्यांची. आज शासनाने हाती घेतलेल्या अनेक प्रकल्पांच्या पैकी शहरे आणि गावं जोडणारे मजबूत रस्ते तयार झालेले आहेत, आणखी होत आहेत. मात्र जिथे रोजच्या जीवनमानाचा प्रश्न आहे, जिथं धुरं काढणे, बांध फोडणे, जुने शेतरस्ते बंद करणे असं सर्रास सुरू आहे आणि ज्याच्या निमित्ताने रोजच्या हाणामाऱ्यातून असंख्य लोकांच्या जीवावर बेतत आहे त्या शेतरस्त्याचा प्रश्न
बांधादोऱ्यांचा प्रश्न शासनाने अग्रक्रमाने सोडवावा अशी आम्ही समस्त शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मागणी करत आहोत. कारण अशा अनेक घटनांच्यामुळे कित्येक शेतकऱ्यांनी आपल्या कसण्याजोग्या शेत्या बडीत ठेवलेल्या आहेत. अलीकडच्या काळात निसर्गही शेतकऱ्यांना आवश्यक ती साथ देण्याचा झालेला आहे. कीटकनाशक पिकांना फवारण्याशिवाय जमत नाहीये. यासाठी लागणाऱ्या औषधांच्या किमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागलेल्या आहेत. आणखी खताच्या न परवडणाऱ्या किमती, कृत्रिम बियाणांच्या माध्यमातली फसवेगिरी, एकूणच शेती हा कायमस्वरूपी तोट्यात चालणारा धंदा असल्याचं कधीच मान्य झालेलं आहे. आणि याच निमित्तातून शेती कसण्याच्या निमित्तातून अनुभवाला आलेल्या बहुतेक बाबी मी माझ्या सर्वच कादंबऱ्यांमध्ये मांडलेल्या आहेत. याच अनुषंगाने माझ्या जखडण नावाच्या कादंबरीच्या निवेदनातला एक अल्पसा भाग मी आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. तसा हा शेतीचा धंदा म्हणजे डोक्याला ताप आहे. कधीही न संपणारा कायमचा व्याप आहे. कदाचित 5वीला पोहोचलेला तो आदल्या जन्मीचा शाप आहे. इथलं जगणं म्हणजे घोर भीतीचा आगार आहे. भीतीत हस्तीचं आकार आहे आणि घाताघाताचं माहेरघर आहे. इथं दिवस रात्र राबावं, जीवाचं रान करून पेरावं, ढोर मेहनतीनं पिकवावं आणि माती मोलानं ते विकावं असं इथलं जगणं आहे. इथं कधीच सुख नाही. इथं शेती खात्यात इथं कधीच सुख नाही. अति जास्तीचं हरीक नाही. म्हणूनच इथला कोणी हसतमुख नाही. उलट तोंडावर रापलेले चट्टे, अंगावर उभे आडवे चरपटे आणि हातापायाला पडलेले गड्डे हीच त्यांची ओळख आहे. हीच त्यांची कमाई आहे. इथे फक्त कष्ट आहे, ऐश नाही. इथे फक्त कष्ट आहे, ऐश नाही. इथे फक्त झुरणं आहे, जल्लोष नाही. म्हणून हा जन्मकुळाचा दोष आहे, कुणावरचा रोष नाही. हे अटळ आणि अनावर आहे आणि असा हा शेतीचा जीवघेणा धंदा आहे. याच पार्श्वभूमीवरून आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार जर केला तर आजच्या काळातली सामाजिक परिस्थिती अतिशय भयावह होण्यात चाललेली आहे. मध्यमवर्गीय प्रौढ वर्गाची, विशेषतः शेतकरी वर्गाची अवस्था तर अधिक बिकट झालेली आहे. सध्याच्या कंबर मोडणाऱ्या महागाईच्या काळामध्ये स्वतःच्या कुटुंबाचे हातातोंडाची गाठ घालणं त्यांना चिकित्सक होऊ लागलेलं आहे. मग अशा वेळी सावकारही कर्ज काढणं, त्याच्यावर व्याजावर व्याज देणं आणि ते भेटलं नाही की गळपास जवळ करणं अशी त्यांची अवस्था होते आहे. या निमित्ताने आजच्या शिक्षण पद्धतीचा जर आपण विचार केला तर मराठी शाळा ओस पडत चाललेल्या आहेत आणि इंग्रजी शाळांचे जिकडे तिकडे पेव फुटत चाललेले आहेत. खरं तर संस्कार संस्कृती जर टिकवायची असेल तर आजच्या नव्या पिढीला मराठी भाषेचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. कारण इंग्रजी ही जागतिक व्यवहाराची भाषा असेलही, पण आजचा इंग्रजी माध्यमात शिकणारा विद्यार्थी हा त्या पातळीवर जातो का असा प्रश्न आहे. आणि म्हणून आपला परिसर ग्रामीण असेल तर मुलांवर इंग्रजी शिक्षण लादणं कितपत योग्य आहे असा आजचा प्रश्न आहे. आणि म्हणून आज इंग्रजी माध्यमातल्या शाळांमध्ये KG पासून मराठी विषय सक्तीचा केला पाहिजे असं आमचं मत आहे. सध्याच्या काळातला इंग्रजी भाषेचं मराठी भाषेवरचं आक्रमण एक चिंतेचा विषय बनलेला आहे. आजच्या बोलण्यामध्ये मराठीच्या एका वाक्यात निम्म्यापेक्षा अधिक शब्द इंग्रजीचे यायला लागलेले आहेत, ज्यामध्ये डेटा, इंटरनेट असे शब्द वारंवार येऊ लागलेले आहेत. असं खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु वेळ मला जरी 45 मिनटं दिलेला असला तरीसुद्धा मी तेवढा घेऊ नये. आणि म्हणून शेवटी माझ्या शब्दांना विराम देताना माऊलीच्या शब्दात सांगायचं तरी न्यूनतेपुरते जे कमी असेल ते पूर्ण करून घ्या. अधिक ते सरते जास्त झालं असेल सोडून द्या. करून घ्यावे हे तुमचे विनम्र मेया. एवढं मोठं भाषण झाल्याच्या नंतर सुद्धा सहचारिणीचा उल्लेख राहिलेला आहे असं स्टेजवरून सांगण्यात आलेलं आहे. पण त्यांनी उल्लेख केलेला आहे. हे भांडण लावण्याचं काम आहे, तसं नाही आहे.
हे जे लाईव्ह आहे फेसबुक आणि यूट्यूबवरती त्याच्यावर तुम्ही बघू शकता. समारोपाचा कार्यक्रम आहे, आभाराचं सुरुवात होणार आहे. पण कदम सरांनी सांगितल्याप्रमाणे ठाले सर आपले नेते, इथं प्राध्यापक मंडळी सुद्धा मोठ्या संख्येनं बसलेली आहे. आता अभिजात मराठी भाषा झालेली आहे. मी विनंती करतो की आपण काहीतरी एखादा ठराव घ्यावा की मराठीचे माध्यमिकचे शिक्षक, उच्च माध्यमिकचे शिक्षक, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक यांना संमेलनाच्या निमित्तानं काही विशेष सुट्टी देण्यात येते का, यावर जर शासनानं जर काही प्रयत्न केले, जर एखादी विशेष सुट्टी दिली. CL आणि DL च्या शिवाय बरेच जण मेडिकल लीव्हवरती इथे आहेत, अनेक जण CL वरती, मी CL वरती इथं आहे. तेव्हा या निमित्तानं आपण सगळे तसेच आहेत. त्यामुळे आपण ठाले सर आपले नेते आहेत ना आता मराठीचे आणि अभिजात मराठी आहे, तर आपण विनंती करू ठाले सरांकडे की किमान आपण शासन दरबारी एखादी विशेष सुट्टी मराठी भाषिक शिक्षकांसाठी, प्राध्यापकांसाठी आणि संशोधकांसाठी संमेलनाच्या निमित्तानं मिळावी, यासाठी ठराव करावा. टाळ्या वाजून आपण प्रतिसाद देऊया या निमित्तानं. आणि उद्घाटन आणि समारोप या दोनही सत्रांचं सूत्रसंचालन माझ्याकडं ज्या हक्कानं, ज्या प्रेमानं दिलं असे आदरणीय विजय राऊत सर, मराठवाडा साहित्य संमेलन आहे मराठीतलं. पण मला एक मोह होतो त्यांच्याकडं, त्यांची माझी स्टाईल जरा सारखी बघून की तस्वीरों के इस शहर में नफरत बहुत है, कोई अपना सा मिले तो दुश्मन बना ले, जमाने से खफा मैं भी हूँ है नाराज तू भी, मैं बाल बढ़ा लेता हूँ तू दाढी बढ़ा ले. तेव्हा या त्यांच्या अधिकाराचा, त्यांच्या प्रेमाचा मी मनपूर्वक स्वीकार करतो आणि आधी मी त्यांचे आभार मानतो आणि पुढच्या आपल्या सगळ्यांच्या आभारासाठी नियोजित वेळेपेक्षा तासभर हे संमेलन पुढे जात आहे. या उद्घाटन समारंभाचे आभार मानण्यासाठी आमचे सन्मित्र डॉक्टर संजय सांभाळकर यांना निमंत्रित करतो. मराठवाडा साहित्य परिषदेचे 44वे मराठवाडा साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. आजचे हे पहिलं सत्र उद्घाटनाचं, याचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे. सर्वप्रथम संमेलनाचे अध्यक्ष असलेले माननीय डॉक्टर भीमराव वाकचौरे सर यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर आजच्या या उद्घाटन सत्राचे उद्घाटक असलेले आपल्या संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. मावळते अध्यक्ष असलेले संमेलनाचे डॉक्टर जगदीश कदम सर आणि स्वागताध्यक्ष असलेले, ज्यांनी खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे, ते आमच्या संस्थेचे संस्थापक सचिव माननीय विजय राऊत सर यांचेही मनपूर्वक या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सर, साहित्य परिषदेचे कार्यवाह आदरणीय डॉक्टर दादा गोरे सर आणि साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष आदरणीय डॉक्टर रामचंद्र काळुंके सर, साहित्य परिषदेचे सहकार्यवाह डॉक्टर गणेश मोहिते सर, या सर्वांचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले साहित्य परिषदेचे प्राचार्य डॉक्टर दीपा क्षीरसागर मॅडम, तसेच आमच्या संस्थेचे सचिव माननीय प्राचार्य विलास राऊत सर, आमच्या नियामक मंडळाचे आणि स्वागत मंडळाचे सदस्य असलेले श्री विवेकजी जयस्वाल सर, या ठिकाणी ज्यांच्या हिमतीवर खऱ्या अर्थानं आम्ही हे संमेलन घेत आहोत, ते आमच्या महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे सर, आमच्या संस्थेच्या संचालिका कुमारी शिवानी राऊत, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले मंचावरील बैजू पाटील साहेब आणि संमेलनाचे माजी अध्यक्ष असलेले ऋषिकेश कांबळे सर, या ठिकाणी चित्रकला कार्यशाळेचे चित्रप्रदर्शन लावलेले राजू बाविस्कर साहेब, तसेच या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थाने हे संमेलन यशस्वी करण्यासाठी स्वागत मंडळ म्हणून आपली भूमिका अतिशय यशस्वीरित्या पार पाडत आहेत, ते आमचे स्वागत मंडळाचे सदस्य अनिल पाटील साहेब, मनीषजी जयस्वाल साहेब, श्रीमती रमा उबाळे मॅडम, श्रीमती वैशाली आवगडे मॅडम, श्रीमती वंदना बेडसे मॅडम, श्रीमती विद्या उगले मॅडम, तसेच धनश्रीताई कांबळे मॅडम, नूतन आडसरे मॅडम, या सर्वांचे देखील या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच स्वागत मंडळातील आमचे मार्गदर्शक तुकारामजी पोतले साहेब या ठिकाणी आहेत, विठ्ठलजी कांबळे साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी समोर उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार ससो खंडाळकर सर, आदरणीय आमचे सर्वांचे मार्गदर्शक प्रल्हादजी लुलेकर सर, मच्छूभाऊ सोनोने, प्राचार्य आमचे मार्गदर्शक अशोकरावजी हजारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, विशेषतः आमच्या संस्थेच्या साईनाथ विद्यालयातील सर्व शिक्षक यांचेही मी आभार मानतो.
गुरुदेव सेवा मंडळ, पतंजली योग समिती या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 2 दिवस सतत परिश्रम घेणार आहेत. त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व साहित्यिक, कवी, बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचे आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे या ठिकाणचे सर्व पत्रकार बंधू भगिनी या सर्वांचे आभार मानून अध्यक्षाच्या वतीनं हा उद्घाटनाचं हे सत्र या ठिकाणी संपन्न झालं असे जाहीर करतो. धन्यवाद.